माझे वडील शिक्षित आहेत. हं. बी-कॉम झालंय त्यांचं. त्यांना पी-एस-आय व्हायचं होतं. परंतु ज्या फॅमिलीच्या जबाबदाऱ्या वगैरे आहेत त्यामुळे त्यांना ते झाले नाही. थोडंसं एक्झाममध्ये नाही का सेटबॅक्स पण आले. मला माहिती होतं मी हळू-हळूच जाईल, की पहिल्याच अटेम्प्टमध्ये क्लिअर करेन असं मला स्वतःला पण नाही वाटलं होतं कधी. डिप्रेशन म्हणा किंवा कठीण काळ होता तो आणि कॉन्फिडन्सच गेला होता माझा पूर्ण. एक-एक पायरी आपण चढूया आणि पुढे जे होईल ते होईल. माझा मेन फोकस नेहमी राज्यसेवाच होता. मी कधी कंबाईनचा तर स्पेशली अभ्यास केला नाही. म्हणजे माझं ग्रॅज्युएशन आर्ट्समधून झालं. एम-ए झाले पॉलिटिकल सायन्समधून. एम-पी-एस-सी सोडून काहीतरी करायचा कधी विचारच नाही आला. म्हणजे प्लॅन ए तर एच. माझं असं पण नव्हतं खूप लवकर 7 वाजताच लायब्ररीला वगैरे जायचं असं नाही. 9-9:30 पर्यंत लायब्ररीला पोहोचायचे. मी पूर्ण वेळ अभ्यास करायचे पण मेन्सला मार्कच इम्प्रूव्ह नाही व्हायचे. मला त्याचं रिझन असं वाटते की मी खूप घाबरायचे. आपलं जे स्ट्रॉंग आहे त्याला अजून ते स्ट्रॉंगेस्ट बनवलं पाहिजे. जे वीक आहे त्याला ॲव्हरेज बनवलं पाहिजे. क्लास लावला पाहिजे किंवा नाही लावला पाहिजे. मी काय क्लासेस केले होते? अवघड विषयाचे क्लास केले होते आणि ते पण ऑनलाईनच केले होते. कुणी तुझं लग्न करायचा विचार केला तर डायरेक्ट फेस कर. स्वतःचंच इंट्रोस्पेक्शन केलं पाहिजे, की काय गरजेचं होतं आणि मी काय केलं आणि कुठं माझं चुकलं ते तटस्थपणे बघितलं पाहिजे. हे सिरीज खूप जास्त सॉल्व्ह केलं आहेत आम्ही सगळ्यांनीच. जर का स्वप्न बघितलं तर ते नक्की पूर्ण केलं पाहिजे आणि पोस्ट घेतल्याशिवाय तर कुणी जाऊ नये.